उमेद संस्थेच्या वतीने आज कावरापेठ या ठिकाणी बाबांचे सेवक आरेकर भाऊ यांच्या निवासस्थानी एका भगवंताचे त्यागाचे हवन कार्य नुकतेच पार पडले आणि त्यानिमित्त चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीला सृष्टीचे विधाता जगाचे पालन करता सन भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा कोटी कोटी प्रणाम। तसेच अंधश्रद्धेतून अलिप्त करणारे आणि व्यसनातून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक आणि आम्हा सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाच्या भगवत कार्याला वेळोवेळी साथ देणाऱ्या आणि प्रत्येक सुखादुखामध्ये बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आम्हा सगळ्यांच्या लाडक्या वाराणसी आई सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। आईला माझा कोटी कोटी प्रणाम। आणि या पेंडॉलमधील उपस्थित सर्व बाबांचे सेवक सेविका आणि बालगोपाल सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। बघा, दुःखामुळे आपण मार्गात येतोय, आपल्या दुःखाचं कुठेही निवारण होत नसते आणि आपण दुःखी असतो, खूप वनवन फिरतोय, कोणी वैद्याकडे जाते, कोणी व्यसनाच्या आहारी असते, म्हणजे प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं असते आणि दुःखाचं निवारण होत नसल्यामुळे शेवटचा पर्याय असते हा मार्ग। कोणाच्या तरी माध्यमातून आपण या मार्गामध्ये येतो, या मार्गाशी आपण जुळतोय, कार्यकर्त्यांच्या शब्दावर आपल्याला कार्य मिळते आणि ज्या दिवशी परमेश्वरी कृपेची आपण ज्योत आपल्या घरी लावतो त्या दिवशी परमेश्वरी कृपा होते, आपल्या जीवनातील अंधकार दूर होते आणि परमेश्वर आपल्याला त्या दुःखातून मुक्त करते आणि माणूस म्हणून जगण्याची आपल्याला एक संधी मिळते। कोणी आपल्याला जबरदस्ती करत नाही की या मार्गामध्ये या, दुःख आपल्यावर असते म्हणून आपण या मार्गामध्ये येतो आणि परमेश्वरी कृपा होते, परमेश्वरी कृपेचं प्रमाण मिळते। परंतु आपण भगवंतांनी मानवाला बैमान म्हटलंय, कारण आपण दुःखातून मुक्त झाल्याच्या नंतर काही दिवस भगवत कार्याची आपल्याला ओढ असते आणि एक विशिष्ट वेळ निघून गेल्यानंतर आपलं भगवत कार्याकडे लक्ष नसते आणि आपण त्या मानव धर्माचे सेवक आहोत, त्या मार्गाशी जोडलोय, परमेश्वरांनी कृपा केली आणि आपल्याला वागायचं कसं आहे त्यासाठी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला तत्वशब्द नियमाची एक सीडी दिलेली आहे, त्याचं अनुकरण करून आपल्याला आपलं जीवन व्यापन करायचं असते। परंतु जसं आता शेट्टी मॅडमनी सांगितलं आणि त्यात मोरकरताईंनी सांगितलं की लोक खोटं सुद्धा बोलतात। याचे परिक्रम काय होते की जे बरेचसे अनेकवाले लोक आहेत ते आपल्याला बघतात, अरे हा मार्गातला सेवक असून खोटं खूप बोलतोय, तो तर दारू पितोय, तो सट्टा लावतोय, म्हणजे ही एक प्रकारची मार्गाची बदनामी होते। एखादी बाबांच्या तत्वशब्द नियमाने वागून सुखी झालेला सेवक असेल त्याच्याकडे लोकांचं लक्ष नसते, लोक चांगल्या गोष्टीचं अनुकरण कधी करत नाही आणि वाईट गोष्टीचं अनुकरण करतात। एखाद्याचा मुलगा डॉक्टर इंजिनियर झाला तर मोहल्ल्यामध्ये कधी चर्चा होणार नाही, म्हणजे कसल्या गोष्टीची चर्चा होते याच्यावर विचार करा। यातलाच तुम्हाला एक सुंदर असा अनुभव सांगतोय, आपल्याला एक सत्य अनुभव सांगतोय तुम्हाला, आणि ती अनेक वाल्यांची मुलगी आहे आणि कधी ते ज्या एरियामध्ये राहतात त्यांच्या घराच्या शेजारी मार्गातले सेवक राहतात आणि ते अनेकवाले त्यांच्याकडे पूजापाठ हे ते सगळे काही प्रकारचं व्हायचं, तर ती नेहमी बघायची, अरे ते तर मार्गात आहे, मार्गात असून खोटे बोलतात, कोणी बघितलं की मार्गात असून दारू पितात आणि तिच्या मनामध्ये असा निश्चय झाला की ह्या मार्गातले लोक खोटारडे असतात, लोक या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारची दैवी शक्ती नाही आहे, हा मार्ग म्हणजे एक प्रकारचं काय तिच्या मनात विचार आले परमेश्वराला जाणे, पण तिची मार्गाप्रती आस्था नव्हती। आणि बघा परमेश्वराला काय घडवायचं असते, जो या मार्गाच्या विषयी ज्याच्या मनामध्ये अनादर निर्माण होतो तर परमेश्वर त्याला जागृती कशा प्रकारची देते तुम्हाला या अनुभवामधून सांगतोय। तर नंतर तिचं लग्न जुळलं आणि त्या परमेश्वराच्या कृपेने तिचं लग्न एका सेवकांसोबतच झालं। सेवकासोबत झालं, लग्न होऊन सासरी आली, आल्याच्या नंतर तिला मार्गाचा काही अनुभव नव्हता, परंतु शेजारी जे लोक होते परमात्मा एक मार्गाविषयी खूप काही ऐकलं होतं आणि तिला माहीत होतं की भगवंत वगैरे काही नाही आणि आता काय म्हणते त्या घरी आल्याच्या नंतर ते करावंच लागेल। ती मजबुरीने का असे ना विनंती प्रार्थना करायची, तिची भगवंतावरती कधी आस्था नसायची। तिच्या जाऊ त्यांच्याशी संवाद करायच्या, त्यांना म्हणायच्या, अगं तुझा परमेश्वरावर विश्वास नाही का? कुठला परमेश्वर? असं काही नसते, परमेश्वर वगैरे काही नाही आहे, आम्ही एवढी पूजापाठ देवी देवतांचं करत होतो, आरत्या करत होतो आणि त्या भगवंतांना सगळ्यांना सोडून आम्ही इथे आलो, इथे तर काहीच नाही आहे, कुठे भगवंत आहे? तर त्यांच्या जाऊ वगैरे हसायच्या आणि म्हणायच्या, ठीक आहे बाबा जशी तुझी इच्छा, पण विनंती प्रार्थना बाकी नित्यनेमाने करायची, कारण नवराच मार्गामध्ये होता। तर झालं असं की ती गरोदर होती आणि गरोदर असल्यामुळे
ती डिलेवरीसाठी माहेरी गेली, डिलेवरी झाली, सुंदर असं बाळ जन्माला आलं, मुलगी झाली. आणि त्याच क्षणी काही दिवसाच्या नंतर तिच्या आईच्या घरी पूजा होती. आई अनेकवाली होती, घरी पूजा होती, तर झालं काय, आरत्या म्हणण्यासाठी कोणीच नव्हतं. तर ती ही विसरून गेली की मी एक मार्गातली सेविका आहे, आणि तिने तिथे मस्तपैकी 4-5 आरत्या म्हटल्या आणि आरत्या म्हटल्यानंतर आरती झाली आणि प्रसाद पण घेतला. आता शेवटी झालं काय, संध्याकाळी तिचं दूधच येणं बंद झालं. ती विचारात पडली की असं काय घडलं. अरे, परमेश्वरांनी ते बाळासाठी दिलेलं खाऊ असते. स्त्रीला बाळातपण होण्याच्या 1 सेकंदाच्या अगोदर सुद्धा दूध येत नाही, आणि ज्या वेळेस बाळ जन्माला येते तर तिला नवदाण्याचा पाना येते. हे परमेश्वरांनी दिलेलं भोजन असते त्या बाळासाठी. आणि ते बाळ जन्माला आलं, व्यवस्थित दूध येत होतं, प्रकृती चांगली, सगळं काही बरं होतं, आणि अचानक असं घडलं काय की दूधच येणं बंद झालं. एकही थेंब दूध निघत नव्हतं. बाळ खूप रडायला लागलं. त्यांना काही सुचनाचं झालं, त्यांनी दवाखान्यात गेले, डॉक्टरांची ट्रीटमेंट केली. डॉक्टरांनी सगळं बघितलं. डॉक्टर सांगे की समस्या तर काही नाही, सगळं काही व्यवस्थित वाटत आहे, पण असं का घडलं मलाही काही सुचत नाही आहे. तरी पण त्यांनी औषधी वगैरे दिली. ती रात्र कशी तरी निघली, बाळाला एक थेंब दूध मिळालं नाही. ती विचारात पडले आणि ती रडू लागली. आणि तिच्या मनामध्ये खूप सारे विचार येऊ लागले, पण तिला भगवंताचं स्मरण काही झालं नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या जाऊचा फोन आला, आणि जाऊ विचारते की कसं बाळ आहे, तू कशी आहे. तर ती रडायला लागली आणि रडता रडता सांगू लागली की मला काल रात्रीपासून दूध येणंच बंद झालंय, दुधाचा एक थेंबही निघत नाहीये, आणि बाळ खूप रडतंय, काय करावं काही सुचत नाही. रात्री दवाखान्यात पण गेलोय. दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी उपचार पण केले, पण तरी पण दूध आलेलं नाही. तर तिची जाऊ म्हणाली की अगं, तुझ्या हाताने काही चूक वगैरे झाली का, कारण संपूर्ण परिवार मार्गात होता, तुझ्या हाताने काही चूक वगैरे झाली का. ती 2 मिनिटं विचारात पडली आणि म्हणते की नाही, माझ्या हातानं तर मी काही अशी कुठली चूक झाली नाही, मी काही असं अपमानानं कोणाला बोललो नाही आणि कसल्याच प्रकारची चूक केली नाही. पण ते बोलता बोलता तिला आठवण झाली की आईकडे आरती म्हणण्यासाठी कोणी नव्हतं, त्यामुळे मी आरत्या म्हटल्या. तर तिची जाऊ हसली आणि म्हणाली, मूर्ख, तू बाबांची सेविका आहे, आणि त्या अनेक मधले ते जे पूजा पाठ हे सगळं आपल्याला विसरून आपण या मार्गामध्ये येतो. तू जरी अनेक वाल्याची मुलगी असली, पण आज तुझा नवरा मार्गात आहे, तू बाबांची सेविका झाली आहे, तुला आरती म्हणण्याची काही गरज नव्हती, आणि तू 5-5 आरत्या म्हटल्या. एवढं मोठं तू चूक करून बसली. तू एक काम कर, तू लगेच कार्यकर्त्या साहेबांना फोन कर आणि भगवंताला माफी माग, तुला आराम होईल. तिला काही सूचना असं झालं, तिनं लगेच आपल्या पतीला फोन केला, कारण त्यांना सांगितलं नव्हतं हे सगळं. पतीला फोन केला आणि लगेच त्यांनी कार्यकर्त्या साहेबांना सुद्धा फोन केला आणि घडलेली चूक सुद्धा सांगितली. साहेबांच्या शब्दावर त्यांनी परमेश्वराला तिथेच माफी मागितली की भगवंत, माझ्या हाताने खूप मोठी चूक झाली, मी बाबांची सेविका असून मला असं करायला नव्हतं पाहिजे, कारण त्या परमेश्वरावर माझा विश्वासच नव्हता. मी मार्गातले लोक बघितले की खोटं बोलतात, मार्गातले लोक दारू पितात, माझं लक्ष त्यांच्याकडे होतं, पण जे बाबांच्या तत्व शब्द नियमानं वागून त्यांचं जीवन सुखी करतात त्यांच्याकडे माझं लक्ष कधीच नव्हतं. परमेश्वरा, माझ्या हाताने खूप मोठी चूक झाली, मला माफ करा भगवंता. परमेश्वराला माफी मागितली नाही. सेवक बंधूंनो, तिला दुधाची धार चालू झाली आणि बाळाने भरपूर असं दूध पिलं. बघा, आपला परमेश्वर किती दयाळू आहे. चूक आपल्या हाताने होत आहे, परमेश्वर दयाळू आहे, माफी मागितल्यानंतर माफही करतोय. परंतु गरज असते ती तत्वशब्द नियमानं वागण्याची आणि त्या परमेश्वरावर आपला अटूट विश्वास असण्याची. वेळ परिस्थिती कशीही असू द्या, अरे जीव गेला तरी चालेल, पण त्या परमेश्वराच्या चरणी आपण मेलोय, आपला विश्वास कधी कमी होता कामा नये. तुम्ही परमेश्वरावर पूर्ण समर्पणाची भावना ठेवा, परमेश्वर सर्व दुःखामधून तुम्हाला मुक्त करतोय, हा माझा विश्वास आहे. सेवक बंधूंनो, बोलणारे खूप सारे आहेत, बस सांगण्याचं तात्पर्य एवढं की सगळ्यांनी तत्वशब्द नियमाचं आचरण करा. तुम्ही सुद्धा करा, मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करीन, एवढेच बोलतोय आणि माझ्या शब्दांना विराम देतोय. सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार.